करत असताना ओबीसींच्या आरक्षणाच्या अनुषंगानं बोलावं असं मला इथं सुचवण्यात आलं आहे आणि म्हणून मी थेटपणाने विषयाकडे जातो। माझ्या आधी घोडेस्वार सरांनी घटना परिषदेमध्ये ज्या वेगवेगळ्या चर्चा झाल्या त्यांचे संदर्भ दिल्यामुळे माझं बोलणं खूप सोपं झालेलं आहे। त्यामुळे मी तुम्हाला थेटपणाने भारतीय राज्यघटना तयार करण्याची जी कामगिरी या देशाच्या घटना परिषदेमध्ये झाली त्या परिषदेतल्या 13 डिसेंबर 1946च्या कामकाजाकडे घेऊन जातो। ज्या दिवशी देशाचे नेते पंडित नेहरू यांनी या देशाची राज्यघटना कोणत्या पायावर उभी असेल याबद्दलचा ठराव रेझोल्यूशन रिगार्डिंग एम्स अँड ऑब्जेक्ट्स, संविधानाचे हेतू काय असतील, संविधान कशा पायावर उभं केलं जाईल या संबंधीचा जो ठराव वाचून दाखवला होता ज्याच्यामध्ये आरक्षणाचा स्पष्ट उल्लेख होता त्याच्याकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे। पंडित नेहरू म्हणाले होते, हे त्यांनी देशाला दिलेलं वचन होतं, ॲडेक्वेट सेफगार्ड शाल बी प्रोव्हाइडेड। इथे शाल आहे याच्याकडे मी आपलं लक्ष वेधतो, मी नाही आहे, विचार केला जाईल वगैरे नाही आहे, वचन देतो की दिलं जाईलच, घटनात्मक संरक्षण दिलं जाईलच। कोणाकोणाला? मायनॉरिटीज, backward and tribal areas and depressed and other backward classes। कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीच्या पहिल्या खंडाच्या पान नंबर 59 वर आपल्याला नेहरूंचं हे भाषण वाचता येतं। मित्रहो, पंडित नेहरूंनी देशाला वचन दिलं पण त्यांनी ते पाळलं नाही। त्यांनी अदर बॅकवर्ड क्लासेसला आम्ही घटनात्मक संरक्षण देऊ असं जे एम्स अँड ऑब्जेक्ट्सच्या रेझोल्युशनमध्ये ठरावामध्ये वचन दिलं होतं ते नेहरूंनी मोडलं। त्यांनी ओबीसींना घटनेमध्ये कोणतंही आरक्षण दिलं नाही असं हरी नरके नाही म्हणत, असं या देशाच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। बाबासाहेबांनी 25 सप्टेंबर 1951ला देशाच्या कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला। त्याची 5 कारणं बाबासाहेबांनी दिली होती। त्यातलं हिंदू कोडविलाचं कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। बाबासाहेबांचं हे राजीनामापत्र बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच्या 14व्या खंडामध्ये भाग 2 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाचता येईल, पान नंबर 1319, जे 7 ऑक्टोबर 1951ला राजीनामापत्र मंजूर केलं गेलं आणि बाबासाहेबांना कायदे मंत्रीपदातनं मुक्त केलं गेलं। बाबासाहेब म्हणतात, आय विल नाव रेफर टू अनदर मॅटर दॅट हॅड मेड मी डिससॅटिस्फाईड विथ दिस गव्हर्नमेंट. इट रिलेट्स टू द ट्रीटमेंट अकॉर्डेड टू द बॅकवर्ड क्लासेस. महाराष्ट्रामध्ये आपण ओबीसी म्हणतो, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, केरळ या दक्षिणेतल्या राज्यामध्ये बीसी ज्यांना म्हणतात ते महाराष्ट्रातले ओबीसी आहेत। घटनेमध्ये शेड्यूल्ड कास्ट असा स्वच्छ उल्लेख आहे, शेड्यूल्ड ट्राईब असा स्वच्छ उल्लेख आहे आणि तिसरा उल्लेख SEBC, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, त्याचा शॉर्ट फॉर्म BC। महाराष्ट्रामध्ये मात्र दलित आदिवासींना उद्देशून BC म्हटलं जातं अशी समजूत असल्यामुळे बाबासाहेबांनी केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा ओबीसींसाठी दिला होता हे ओबीसींना अनेक वर्ष कळलंच नाही। आजही ओबीसींपर्यंत हे पुरेशा ताकदीनं पोहोचलेलं नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या हक्कासाठी केंद्रीय कायदे मंत्रीपदाला लाथ मारली होती। केंद्रीय कायदे मंत्रीपद सोडणं ही सोपी गोष्ट नव्हती। बाबासाहेब म्हणाले, मी सरकारवर नाराज आहे कारण सरकारने या देशातल्या बीसींना म्हणजे स्पष्ट भाषेत माळी, साळी, तेली, कुणबी, धनगर, आगरी, भंडारी, नावी, शिंपी, सोनार, सुतार या 12 बलुतेदारांना जे वचन दिलं होतं ते पाळलेलं नाही। इट रिलेट्स टू द ट्रीटमेंट अकॉर्डेड टू द बॅकवर्ड क्लासेस. आय वॉज व्हेरी सॉरी दॅट द कॉन्स्टिट्यूशन डिड नॉट एम्बॉडी एनी सेफगार्ड फॉर द बॅकवर्ड क्लासेस. बाबासाहेब म्हणतात ओबीसींना घटनेने काही दिलं नाही, हरी नरके नाही म्हणत आहे। बाबासाहेब राजीनामापत्रामध्ये स्पष्टपणाने सांगतात, इट वॉज लेफ्ट टू बी डन by the executive government on the basis of the recommendation
of a commission to be appointed by the President. More than a year has elapsed since we passed the Constitution, but the government has not even thought of appointing the commission. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 14 भाग 2 पान नंबर 1319. भारतीय राज्यघटनेमध्ये फक्त 340वा कलम घालून ओबीसींची बोळवण केली गेली आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर नाराज आहेत सरकारवर. सरकारने शब्द दिला होता आयोग नेमण्याचा 340व्या कलमामध्ये. वर्ष होऊन गेलं घटना मंजूर होऊन, पण सरकारने आयोग नेमायचा विचार सुद्धा केला नाही. 1952 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये देशाला वचन दिलं, आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही ओबीसींसाठी आयोग नेमू. बाबासाहेबांचा पक्ष सत्तेत येऊ शकला नाही. खुद्द बाबासाहेबांचाही पराभव झाला आणि परिणामी बाबासाहेबांना हे वचन पूर्ण नाही करता आलं. नेहरूंनी मात्र 53 साली काकासाहेब कालेलकर नावाच्या राज्यसभेच्या खासदाराच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं. कालेलकरांनी 1955 साली अहवाल दिला. जगाच्या इतिहासामध्ये थोरात सर हजारो आयोग नेमले गेले, हजारो अहवाल आले, कमिशन्स अँड कमिशन्स, रिपोर्ट्स आपल्याला माहिती आहेत. 60 रिपोर्ट आत्तापर्यंत व्हॉल्यूमच्या स्वरूपामध्ये केंद्रीय ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. पण जगाच्या इतिहासात फक्त एकच आयोग असा आहे की ज्याने आगळी वेगळी कामगिरी केली आहे. वैशिष्ट्य कालेलकर आयोगाचं हे आहे की आयोगाच्या अहवालामध्ये कालेलकरांनी अध्यक्ष म्हणून सही केली, ओबीसींना आरक्षण द्यावं अशी शिफारस केली. पण कालेलकरांनी नंतर राष्ट्रपतींना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये मात्र असं लिहिलं की अहवालात जरी मी द्यावं असं म्हटलं असलं तरी आता माझं मत बदललंय आणि मला आता असं वाटतं की ओबीसींना आरक्षण देऊ नये. आणि कालेलकरांनी त्यात जे वाक्य वापरलंय, कोबरागडे सर, ओबीसी वाचत नाही आहेत हे बरं आहे. ओबीसीने जर वाचलं असतं तर एव्हाना कालेलकरांचं काय झालं असतं मला माहीत नाही. कालेलकरांनी असं म्हटलंय, ओबीसी आरक्षण देण्याच्या लायकीचे नाही आहेत. नोकऱ्या नोकरांसाठी नसतात, मालकांसाठी असतात आणि यांना आरक्षण द्यायचं तर यांची पात्रता नाही, यांची योग्यता नाही, यांना आरक्षण देऊ नये. कालेलकरांनी ज्या अपमानास्पद भाषेमध्ये ओबीसींचा उल्लेख केलेला आहे आणि माननीय पंडित नेहरूंनी जे लोकशाहीचे फार मोठे प्रवक्ते होते, मला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे, पण बहुमताचा हा अहवाल केवळ या कारणाने फेटाळला की एकमत नाही आहे. नेहरू सरकारने एकमताने कोणते निर्णय घेतले होते शोधावे लागतील. लोकशाहीमध्ये बहुमताने निर्णय घेतले जातात, पण जेव्हा करायचंच नसतं तेव्हा कारणं सांगता येतात. आणि नेहरूंनी अहवाल सभागृहात सुद्धा ठेवला नाही, फेकून दिला कचऱ्याच्या डब्यामध्ये. नंतर 78 साली जनता पक्षाचं सरकार आलं. त्यांनी शब्द दिला होता निवडणुकीमध्ये की आम्ही जर सरकारमध्ये आलो तर आम्ही कालेलकर आयोगाची अंमलबजावणी करू. मोरारजीभाई देसाई पंतप्रधान होते, बुद्धिमान होते, काँग्रेसमधूनच आलेले होते, तो वारसा त्यांच्याकडे होताच. त्यांनी लबाडी अशी केली, ते म्हणले आता कालेलकर आयोग फार जुना झालेला आहे, आता तो नेमण्यात, तो लावण्यात, तो अंमलात आणण्यात काही अर्थ नाही, आपण असं करू नवीन आयोग नेमू, नवीन अहवाल मागवू. कारण मोरारजीभाईंना माहिती होतं तोपर्यंत आपलं सरकार टिकणारच नाही आहे. त्यामुळे नवीन आयोग नेमला, बिंदेश्वरी प्रसाद मंडल या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली. आणि 80 साली जेव्हा तो अहवाल आला तेव्हा मोरारजींचंही सरकार गेलं होतं, चरणसिंगांचंही गेलं होतं आणि इंदिरा गांधी एव्हाना येऊन बसल्या होत्या. इंदिराजी नेहरूंच्याच कन्या होत्या, त्यामुळे त्यांनी मंडल आयोगाचा अहवाल दाबून ठेवला. राजीव गांधी आले 84ला, त्यांनीही तो दाबून ठेवला. आणि म्हणून 25 वर्ष आज या घटनेला होत आहेत. 13 ऑगस्ट 1990ला व्ही पी सिंगांनी मंडल आयोगाची घोषणा केली. ही परिषद आज होत असताना 4-5 महत्त्वाच्या घटना माझ्या डोळ्यासमोर आहेत. एका बाजूला मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला 25 वर्ष होत आहेत, दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचं जन्म वर्ष 125वे आहे, महात्मा फुल्यांचं स्मृतिवर्ष 125वे आहे. आज 27 तारखेला आपण जेव्हा परिषद घेतोय तेव्हा परवाच 24 सप्टेंबर सत्यशोधक समाजाचा 142वा वर्धापन दिवस झालेला आहे. त्याच्या एक दिवस आधी बालाजी नावाच्या या देशातल्या एका मोठ्या मंदिरामध्ये दलित समाजातले पुजारी नेमण्याची सुरुवात तिथल्या मंदिराने केलेली आहे. आणि राजस्थान सरकारने सुद्धा 23 तारखेलाच आरक्षणाची मर्यादा
68% नेऊन आर्थिक निकषसुद्धा लावायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या आधीचे हर्षद पटेलांचे आणि ज्यांच्या हातामध्ये या देशाच्या आणि राज्याच्या सरकारचा रिमोट कंट्रोल आहे त्या श्री मोहन भागवतांच्या विधानाचे संदर्भ दिले गेलेले आहेत. एवढ्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण इथे ही परिषद भरवतो आहोत तेव्हा आयोजकांना मनापासून धन्यवाद देत असताना ओबीसींच्या आरक्षणासंबंधात बोलायचं झालं तर मला स्वतःला असं वाटतं की आपण थोडे मागं गेलो तर 1869 साली महात्मा ज्योतिराव फुले ब्राह्मणाचं कसब नावाचं पुस्तक लिहितात. त्याच्यामध्ये असं म्हणतात, नेमावे शिक्षक माळ्या कुणब्याचे, दुसरे ते महार मांगाचे, जे असती पुतळे सात्विक ज्ञानाचे. आणि फुले पुढं असंही म्हणतात, जात जातीच्या संख्या प्रमाणात द्यावीत कामेती वाटून, ही होय न्यायाची खरी रीती. आणि इथं कामं म्हणजे अधिकार, पॉवर्स, निर्णय प्रक्रिया, धोरण ठरवण्याची प्रक्रिया. या ठिकाणी जातीच्या संख्येच्या प्रमाणामध्ये तुम्ही अधिकार दिले पाहिजेत अशा प्रकारची मागणी ते ब्रिटिश सरकार करतात. कोल्हापूर राज्यामध्ये राजर्षी शाहू महाराज 26 जुलै 1902ला 50% आरक्षण त्यांच्या राज्यापुरतं ठेवतात. म्हैसूरला ओडियार हे राजे वडार समाजातले भटक्या विमुक्तातले ते 1919 साली म्हैसूर प्रांतामध्ये म्हैसूर राज्यामध्ये आरक्षण लागू करतात. अशी इतिहासाची सगळी सनावळी सांगत बसण्यात वेळ न घालवता थेटपणाने मी येतो घोडेस्वार सरांनी ज्याचा उल्लेख केला होता त्या पुणे कराराकडे. 17 ऑगस्ट 1932ला कम्युनल अवॉर्ड घोषित झाला आणि ज्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला राजकीय पातळीवर स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. पुणे कराराने त्याचं परिवर्तन आरक्षणामध्ये झालं आणि 10 वर्षाची मुदत त्याला आली. 1932 साली आलेलं हे आरक्षण 42 साली त्याचा रिव्ह्यू व्हायचा होता, पण 42ला महायुद्ध चालू होतं त्यामुळे त्याचा आढावा घेतला गेला नाही. दरम्यान 35च्या कायद्याने आरक्षण लागू झालं. 43 साली इंग्रज सरकारने 8.4% आरक्षण नोकऱ्यांमध्येही लागू केलं आणि अखिल भारतीय पातळीवर पहिल्यांदा खऱ्या अर्थानं 32 साली निवडणुकीत आणि नोकऱ्यांमध्ये 43 साली आरक्षण आलं. या पार्श्वभूमीवर संविधान सभेमध्ये काम चालू असताना ओबीसींच्या वतीने तिथे कोण होतं बोलणारं? गंमत अशी आहे, ओबीसींच्या वतीने बोलणारं त्या ठिकाणी फारसं कोणी नव्हतं असं दिसतं. खरं म्हणजे जे काही मांडलंय ते बाबासाहेबांनी एक हाती मांडलंय आणि बाबासाहेबांना जर त्यावेळी देशातल्या जनतेने साथ दिली असती तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणाची जी घटनेमध्ये 1950 पासूनच तरतूद झाली आणि ओबीसींना मात्र 1992 पर्यंत वाट बघावी लागली. 90 साली व्ही पी सिंगांनी लागू केलं, मग 16 नोव्हेंबर 92ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि त्याच्यानंतर ते सुरू झालं. खोब्रागडे सर, मला असं वाटतं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची आरक्षणाची गाडी 1932ला सुटते आणि ओबीसीची मात्र 92ला सुटते. त्याला ओबीसी जबाबदार आहेत, पण ती 92ला सुटली हे सुद्धा आंबेडकरी चळवळीने त्यासाठी आंदोलन केलं. म्हणून आंबेडकरी चळवळीने जर मनावर घेऊन मंडल आयोगासाठी कामच केलं नसतं तर 2015 साली सुद्धा ओबीसीची गाडी सुटलीच असती, याची खात्री मी देऊ शकत नाही. मित्रहो, या पार्श्वभूमीवर आता जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा माझ्यासमोर 3 मुद्दे आहेत. मुद्दा क्रमांक 1, नरेंद्र मोदी हे ओबीसी पंतप्रधान आहेत असं आम्हाला सांगितलं जात आहे आणि या ओबीसी पंतप्रधानाचा जो 2015-16 सालचा अर्थसंकल्प देशाला अरुण जेटली यांनी 28 फेब्रुवारी 2015ला सादर केला आहे, त्याच्यामध्ये ओबीसींसाठी ज्यांची संख्या 60 कोटी आहे रुपये दिलेत 1008 कोटी. म्हणजे दर डोई वर्षाला 15 रुपये. नागपुरात 15 रुपयाला चहासुद्धा येतो की नाही मला माहीत नाही, आमच्या पुण्यात मिळत नाही. ओबीसींवर मेहरबानी की तुम्ही वर्षातनं एकदा चहा पिऊ शकता. ही आहे सरकारची योजना तुमच्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी. मित्रहो, दुसऱ्या बाजूला हार्दिक पटेल यांनी घोषणा केली की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते म्हणाले की आम्हाला नाही मिळणार तर मग कोणालाच मिळता कामा नये, सगळ्यांचंच काढून घ्या. आणि त्याचं पहिलं स्वागत देशामध्ये केलं पुरुषोत्तम खेडेकर, मराठा सेवा संघाचे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रमुख. आणि ते म्हणाले मराठा आरक्षणाचं नेतृत्व करायला हार्दिक पटेल यांना आम्ही निमंत्रित करतोय आणि त्यांनी इथं येऊन मराठा आरक्षणाचं नेतृत्व करावं. मित्रहो, मराठा आरक्षणाच्या बद्दल मला अतिशय नम्रपणानं सांगायचं आहे की आमच्यातले सुद्धा अनेक लोक मराठा आरक्षणाचं स्वागत करताना भाषणं करत फिरत असतात. त्यातले जे राजकारणी आहेत त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करतो कारण त्यांना मतं मिळवायची असतात, त्यामुळे त्यांना काहीही आश्वासनं द्यावी लागतात.
ती पाळायची नसतात, त्यामुळे त्याचं काही गांभीर्य नसतं. पण बाकीचे सुद्धा लोक जेव्हा अशा प्रकारची आश्वासनं वाटत फिरतात खेरापतीसारखी, तेव्हा खोब्रागडे सर, मी नम्रपणाने सांगतो, मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा अध्यक्ष भाषणामध्ये. पण हे म्हणजे कसं चाललंय माहिती आहे का? आयजीच्या जीवावर बायजी उदार आणि ओबीसीच्या जीवावर वामन सुभेदार. म्हणजे ओबीसींना न विचारताच आम्ही आपलं आरक्षणाचं आश्वासन देऊन टाका, ह्यालाही द्या, त्यालाही द्या, त्यालाही द्या, त्यालाही द्या, मोकळे. आणि आमच्या डोक्यात गणित काय? नाहीतरी शेड्यूल कास्टमध्ये येणारच नाहीत मराठा, त्यामुळे आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मग ओबीसीत आले तर काय बिघडलं? काय हरकत आहे ओबीसीत आले तर? मित्र हो, इथे खोब्रागडे सर, मला एक गैरसमज दूर करायचा आहे आणि तो इथल्या जमलेल्या बुद्धिवंतांचा गैरसमज दूर करायचा आहे. ओपनच्या जागा किती असाव्यात आणि आरक्षण किती टक्के असावं या संबंधामध्ये इतर कुणी काय म्हटलं होतं आणि काय नाही बाजूला ठेवा. पण तुमचा माझा बाप बाबासाहेब आंबेडकर 30 नोव्हेंबर 1948ला घटना परिषदेच्या वृत्तांताच्या 7व्या खंडात पान नंबर 701 702 वर इंटरनेटवर आणि सर्वत्र आपण पाहू शकता बाबासाहेबांचं हे भाषण. बाबासाहेब म्हणाले होते, कोणत्याही परिस्थितीत आरक्षण 50% जास्त असता कामा नये. आरक्षण जर 50% वर गेलं तर ती न्यायाची हत्या होईल, ती सामाजिक समतेची हत्या होईल. आणि म्हणून आरक्षण हे 50% कमीच असलं पाहिजे. जेव्हा आम्ही म्हणतो करा 73%, करा 85%, करा 92%, आता 110% करा कोणी म्हणत नाही मेहरबानी, नाही तर तेही राहिलंय, तेही एकदा म्हणून टाका म्हणजे झालं. तेव्हा आमचं काही नुकसान नाही असं आम्हाला वाटतं. काय डोकी गहाण पडलीत का आमची? साधं उदाहरण देतो. एक खेळाचं मैदान आहे 100 एकराचं, त्यातलं 49 एकर हे SC ST OBC भटके विमुक्त या सगळ्यांसाठी राखून ठेवलंय आणि 51 सगळ्यांसाठी खुलं आहे. मित्र हो, सगळ्यांसाठी खुलं आहे याचा अर्थ ते SC साठी पण आहे, ST साठी पण आहे, OBC साठी पण आहे, भटक्या विमुक्तांसाठी सुद्धा आहे, हे पहिलं लक्षात घ्या. आणि त्यातलं जेव्हा 16% तुम्ही दुसऱ्याला कोणाला तरी देता, 5% तिसऱ्याला कोणाला तरी देता आणि 73% मैदान राखीव करता, त्याला तुमचं काहीच नुकसान होत नाही. अहो, SC ST OBCच्या माझ्या मित्रांना मला विनंती करायची आहे की SC STचं जे आरक्षण आहे ते आमचं आहे, पण खुल्या जागांवर सुद्धा आमचा हक्क आहे. आणि त्या जागा कमी होणं म्हणजे आमचंच कार्यक्षेत्र आम्ही कमी करून घेत आहोत, आमच्याच हक्कावर आम्ही गदा आणतो आहोत. पण आम्हाला असं वाटतंय की आपलं काही जात नाही, आपलं काही जात नाही, देऊन टाका, यांनाही द्या, त्यांनाही द्या, त्यांनाही द्या. आणि काय करून टाकलंय आमच्या लोकांनी? आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम करून टाकलेला आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. भारतीय राज्यघटनेच्या 15(4) आणि 16(4) मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आरक्षण 2 अटी पूर्ण केल्यानंतर मिळतं. पहिली अट, दोज हू आर ॲडेक्वेटली नॉट रिप्रेझेंटेड, ज्यांना पुरेसं पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यांनाच फक्त आरक्षण मिळू शकतं. ज्यांच्या हातात सत्तेच्या सगळ्या नाड्या आहेत, ज्यांच्या हातात सत्तेच्या सगळ्या किल्ल्या आहेत, त्यांना आरक्षण नाही मिळत. नंबर 1 आणि नंबर 2, बाबासाहेब म्हणतात, दोज हू आर द मेंबर्स ऑफ द शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब किंवा और सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. तुम्ही सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले, तुम्ही अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असाल आणि तुम्हाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नसेल, या दोन्ही अटी तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला आरक्षण मिळेल. आणि हे सगळे पटेल असू द्यात, जाट असू द्यात, गुज्जर असू द्यात, मराठा असू द्यात, त्यांचा आर्ग्युमेंट काय आहे? आमच्यात गरीब आहेत. खरं आहे, अनेक मराठा लोक हमाली करताना मी पाहिलेत, रिक्षा चालवताना पाहिलेत. हमाली शेतमजुरी करणाऱ्या माझ्या या बांधवांबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय प्रेमाची आणि आपुलकीची भावना आहे. मी त्यांचा कधीही अपमान करणार नाही, कारण ती माझीच भावंड आहेत. पण त्यांना मी विनम्रपणे सल्ला देईन, बाबांनो, तुमच्या हक्कासाठी घटनेमध्ये बाबासाहेबांनी 46वा कलम घातलेला आहे. 46व्या कलमामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं आहे की जे जे नाडलेले आहेत, जे जे दुर्बल आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहेत, शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्या सगळ्यांसाठी शासनाने काम केलं पाहिजे, शासनाने संरक्षण पुरवलं पाहिजे. मित्र हो, मी या परिषदेच्या माध्यमातून तुमच्या समोर एक
नम्रपणानं खुलासा करू इच्छितो, BPLचा कार्यक्रम आणि आरक्षण याची गल्लत करू नका. दारिद्र्य रेषेखालच्या लोकांच्या कल्याणाचा कार्यक्रम असलाच पाहिजे. त्याच्यामध्ये गरीब ब्राह्मणांना, गरीब मराठ्यांना, गरीब मारवाड्यांना, सगळ्या गरिबांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. पण तो आहे दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम. राखीव जागा हा प्रतिनिधित्व देण्याचा, सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे. दोन कार्यक्रमांमध्ये गल्लत करू नका. आपलं झालंय असं, आग लागली आहे पुण्याला आणि बंब पाठवतायत नागपूरला. नाही चालत ना. आपण लक्षात घ्या, गरिबांना जरूर मिळालं पाहिजे. आम्ही कुणीच गरिबांच्या विरुद्ध नाही, आपण सगळेच गरिबांमधून आलेलो आहोत. परंतु गरिबांना मिळण्यासाठी 46वा कलम आहे, 41 आहे, 38 आहे, 39 आहे. घटनेमध्ये त्यांच्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत. पण हे लबाड राज्यकर्ते लोकांचं लक्ष आपल्या अपयशाकडे जाऊ नये म्हणून मागा आरक्षण, मागा आरक्षण, मागा आरक्षण देऊन टाकतो आम्ही. घोषणा करून मोकळे, समित्या नेमून मोकळे. घटनात्मक पातळीवर या समित्यांना काही कायदेशीर अर्थ नाही. सुप्रीम कोर्टाने 16 नोव्हेंबर 92ला निकालपत्रामध्ये स्पष्ट भाषेत सांगितलं. 9 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेलं हे निकालपत्र आहे. न्यायमूर्ती M.H. कनिया हे मुख्य न्यायमूर्ती होते. न्यायमूर्ती व्यंकट चलैया जे नंतर मुख्य न्यायाधीश झाले. न्यायमूर्ती A.M. अहमदी जे पुन्हा नंतर मुख्य न्यायमूर्ती झाले. न्यायमूर्ती V.P. जीवन रेड्डी, S.R. पंडियन, P.B. सावंत, T.K. थॉमन आणि कुलदीप सिंग या 9 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने 6-3 असा निकाल दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं, सरकार निवडणुका आल्या की आश्वासनं देऊन मोकळं होतं. निवडणुकांच्या फायद्यासाठी वाटेल त्याला आरक्षण वाटायची या सरकारची तयारी असते आणि म्हणून सरकारचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत. इथून पुढे देअर मस्ट बी ए कमिशन अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ एक्सपर्ट्स, तज्ज्ञांचं अशा पद्धतीचं आयोगाचं गठन राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने करणं बंधनकारक आहे. 4 महिन्याच्या आत करायचं आहे. आणि मग राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये आणि इतर सर्व राज्यांमध्ये त्या सरकारांनी आयोगांची नियुक्ती केली. मी स्वतः महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामध्ये अनेक वर्ष काम करतोय. मला आपल्याला सांगायचं आहे मित्र हो, हे आयोग अस्तित्वात आहेत. केंद्रामध्ये आयोग आहे आणि तरीही ज्यांच्या हातात राज्याच्या आणि देशाच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल आहे ते म्हणतात तज्ज्ञांची समिती नेमा. याचा अर्थ त्यांचं अज्ञान तरी आहे किंवा त्यांना हे घटनात्मक केंद्र मान्य नाही आणि त्यांना घटनाबाह्य असं वेगळं केंद्र निर्माण करायचं आहे, वेगळी शक्ती निर्माण करायची आहे. 2 पैकी काहीतरी याचा एक अर्थ आहे. मित्र हो, आयोगाने नाही म्हटलं. खत्री आयोगाने मराठा समाजाला नाही म्हटलं. त्यानंतर बापट आयोगाने नाही म्हटलं. त्यानंतर सराफ आयोगाने नाही म्हटलं. त्यानंतर भाटिया आयोगाने नाही म्हटलं. सर्वोच्च अशा भारत सरकारने नेमलेल्या केंद्राच्या आयोगाने 2000 साली नाही म्हटलं. मित्र हो, तरी सुद्धा नारायण राणे कमिटी नेमली गेली आणि त्या कमिटीमध्ये 4 कॅबिनेट मंत्री, त्यातले 3 मराठा समाजाचे. काय पद्धत आहे न्याय देण्याची, काय पद्धत आहे. बरं, त्या समितीचे अध्यक्ष समाज कल्याण मंत्री असते तर समजू शकतो खोब्रागडे साहेब. पण उद्योग मंत्री, कारण आरक्षण देणं हा उद्योग आहे. 2004च्या निवडणुका आले आरक्षण, 2009च्या निवडणुका आले आरक्षण, 2014च्या निवडणुका आले आरक्षण, आता 2019. तुम्ही ठरवून घ्या. निवडणुका आल्या की लोकांना उल्लू बनवण्याचा धंदा. तुम्हाला आरक्षण देतो. माननीय उच्च न्यायालयाने राणे कमिटीचा अहवाल कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेला आहे. 55 पानाचा जो अहवाल आहे, म्हणजे अंतरिम आदेश आहे उच्च न्यायालयाचा आणि ज्याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्टे दिला नाही. जरा वाचा तो 55 पानांचा आदेश. इतका खणखणीत आदेश आहे. मराठा आरक्षण कशा पद्धतीने चुकीचं आहे आणि घटनाबाह्य आहे. राणे कमिटीने कशा लबाड्या केलेल्या आहेत, सगळं माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. मी जास्त बोलत नाही, त्याचं कारण हा अंतरिम आदेश आहे. अंतिम आदेशासाठी सुनावणी चालू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की आता या देशाची दिशा अशी आहे, आर्थिक निकषावर आरक्षण द्या. जातीवर दिलेलं आरक्षण
आता थांबवा. या पार्श्वभूमीवर या परिषदेच्या माध्यमातून मला 3 गोष्टींचा खुलासा करायचा आहे. माननीय नरसिंहराव पंतप्रधान होते तेव्हा 25 सप्टेंबर 1991ला, हे नीट लक्षात ठेवा, त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची घटनेत तरतूद नसताना सुद्धा 10% आरक्षण दिलं होतं. 16 नोव्हेंबर 92ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने इंद्र साहनी विरुद्ध भारत सरकारच्या मंडल निकालपत्रामध्ये घटना विरोधी आहे आर्थिक निकषावरचं आरक्षण असं सांगून ते फेटाळलं, ते रद्द केलं. आता काही लोकांना असं वाटतं की परत आर्थिक निकषावर द्या, परत फेटाळलं जाईल. मग लोक म्हणतात घटना बदला, नाहीतरी आपण 118 वेळा बदललीच आहे, आर्थिक निकषासाठी बदला. माहिती म्हणून सांगतो, बाबासाहेबांची मेहरबानी अशी आहे की घटना बदलता येते, पण बाबासाहेबांनी अशी खुंटी मारून ठेवली आहे की घटनेची मूळ चौकट नाही बदलता येत. आणि कलम 15 आणि कलम 16 मध्ये आलेलं आरक्षण हे मूळ चौकटीचा भाग आहे आणि म्हणून ते घटना दुरुस्त करून सुद्धा बदलता येणार नाही. आर्थिक निकषावर नाही देता येणार आरक्षण. कारण आर्थिक निकष लावणं म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम सुरू करणं. राखीव जागा हे प्रतिनिधित्व आहे, गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आहे. राज्यकर्त्यांनी लबाड्या करून लोकांना असं भासवलंय की गरिबीसाठी, गरिबांसाठी, गरिबांना द्या, गरिबांना द्या. मित्र हो, या पार्श्वभूमीवर आणखीन 2 गोष्टींचा खुलासा करतो. एक, आयकर भरणारे जे 5,19,00,000 लोक आहेत त्यांना नाही जर आर्थिक निकषावर आरक्षण दिलं तर घेता येणार, पण ते वगळले ना तर 123 कोटी लोक आर्थिक आरक्षणाच्या रांगेत उभे राहतील. 123 कोटी लोक. आणि मग त्याच्यामध्ये खरे SC ST NT DNT OBC कुठे असतील तुम्ही विचार करा. आमच्या DNTची NTची भटक्या विमुक्तांची तर फार विदारक परिस्थिती आहे, अतिशय गंभीर परिस्थिती आहे. बाळकृष्ण रेणके यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने आयोग नेमला. खोब्रागडे सर, रेणक्यांना जे काम सांगितलं होतं ते त्यांनी केलंच नाही, त्यांनी दुसराच उद्योग केला. त्यांना सांगितलं होतं भटक्या विमुक्तांची देशातली यादी बनवा. महाशयांनी उद्योग असा केला की SC मध्ये आणि ST मध्ये जे भटके विमुक्त आहेत त्यांना म्हणले तिथनं बाहेर काढा, जे मिळालंय ते काढून घ्या, आणि मग म्हणले नवीन द्या. आता कोण असा पागलपणा करतं का? मिळालेलं कोणी सोडणार आहे काय? SC मध्ये आणि ST मध्ये भटक्या विमुक्तांना जे ऑलरेडी मिळालं आहे तिथनं म्हणले त्यांना बाहेर काढा आणि मग वेगळं द्या, 10% द्या. अरे ते 50च्या वर जात आहे ना, जाऊ द्या ना, 50च्या वर गेलं तर काय बिघडतंय. मी आपल्याला या परिषदेमध्ये नम्रपणानं सांगू इच्छितो की यापुढे कोणीही फुले आंबेडकरवादी माणसाने 50%च्या वर आरक्षण न्या असं म्हणता कामा नये, नाहीतर मग बाबासाहेबांचं नाव नाही घ्यायचं. इथून पुढे तुमच्या हातात 2 पर्याय आहेत. बाबासाहेबांचं नाव घ्यायचं असलं तर बाबासाहेबांनी 30 नोव्हेंबर 1948ला 50%च्या वर आरक्षण असताच कामा नये. हा जो आदेश दिलेला आहे त्याचं पालन करा. कारण असं आहे, या देशाची सामाजिक रचना अशी होती की आतापर्यंत लोक जाती चोरायचे, पण आपण वरच्या जातीचे आहोत, कारण वरच्या जातींना सामाजिक प्रतिष्ठा असते. म्हणून थिअरी ऑफ संस्कृतायझेशन, संस्कृतीकरणाच्या सिद्धांताप्रमाणे आपण वरचे आहोत असं सांगण्यासाठी लोक जाती चोरायचे. बाबूराव बागुलांचं पुस्तक आहे जेव्हा मी जात चोरली होती. पण राखीव जागांच्या जादूच्या कांडीने चमत्कार घडवलाय. आता मात्र लोकांना अपवर्ड मोबॅलिटी, वर जाण्याची इच्छा नाहीये. आता नेमकं काय घडतंय? मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून थोरात सर सांगतो, माझा काय अनुभव आहे. खुल्या गटामध्ये महाराष्ट्रात फक्त 74 जाती आहेत. सगळ्या जातींनी अर्ज केलाय माझ्या आयोगाकडे, आम्हाला OBCत घाला. OBC मध्ये 355 जाती आहेत, ते तिथे खुश आहेत का? 100 जातींनी अर्ज केलाय, OBCंना इथं काही मिळत नाही, भटक्या विमुक्तात घाला आम्हाला. भटक्या विमुक्तांमध्ये 51 जाती जमाती आहेत, ते तिथं खुश आहेत का? 27 जाती जमातींनी अर्ज केला, आम्हाला SCत घाला, नाही ते STत घाला. आता मेहरबानी की SC STच्या खाली कॅटेगरीज नाहीये, नाही तर तिथं सुद्धा घाला असा अर्ज आला असता. जाहीरपणानं सांगतो, नरेंद्र जाधव यांनी विरोध केला आणि मंजूर झालेला ठराव सुद्धा अंमलात येऊ नये. तेव्हा सामाजिक न्यायाचा पुरस्कर्ता असलेला फुले आंबेडकरवादी कार्यकर्ता हरी नरके जाहीरपणानं सांगतो की आता देशाला मागासपणाचे डोहाळे लागलेत.
सगळ्यांना मागासवर्गीय व्हायचं आहे. आणि याच्यातलं राजकारण लक्षात घ्या. जे मागासवर्गीय नाहीत ते असे बनेल लोक आहेत की सोयरिकीच्या वेळेला आम्ही उच्चवर्णीय आणि आरक्षणाला आम्ही मागासवर्गीय, अशी डबल पॉलिसी. आणि मग याच्यामधनं आरक्षणाचं अपहरण करायचं आहे, हायजॅक करायचं आहे आरक्षण. अयोग्य माणसांना आरक्षण देणं याचाच अर्थ आरक्षण संपवणं, याचाच अर्थ आरक्षण संपवणं. आणि म्हणून मंडल आयोगाने कोणाकोणाला आरक्षण देता येणार नाही त्याची सुद्धा यादी केलेली आहे. आणि त्या यादीतल्याच ह्या जाती आहेत ज्या आजकाल आंदोलनं करतायत, आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. आपलं असं आहे की आपण मंडल आयोगही वाचलेला नाही, घटना परिषदेचा इतिवृत्तही वाचलेला नाही. ते आमच्या खोब्रागडे साहेबांची मेहरबानी की त्यांनी निदान ते प्रिॲम्बल वाचावं, लावावं, सगळीकडे ती चळवळ केली. म्हणून खोब्रागडे साहेब निदान प्रिॲम्बल तरी आमचे लोक वाचतायत. मी माझ्या एका मित्राला परवा म्हटलं की काय रे घटना वाचली का? प्राध्यापक माणूस, विद्यापीठाचा माझ्या विभाग प्रमुख वगैरे. तो म्हणला काय करायचंय? म्हणलो का घटना वाचू नये? तो म्हणला आपल्या रक्तातच आहे, आपल्याच बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. म्हणला वाचायची काय गरज आहे? आणि म्हणून मी घोडेस्वार सरांना फार धन्यवाद देतो मनापासून की त्यांनी ते 12 खंड घटना परिषदेच्या इतिवृत्ताचे मराठीमध्ये आणले. मित्र, फ्रेमिंग ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्यूशन, पिलग्रिमेज टू द इंडियाज कॉन्स्टिट्यूशन, मेकिंग ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्यूशन, असं सगळं वाचलं ना, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स वाचले ना, की डोळे असे तुम्हाला सांगतो चकित होतात. बाबासाहेबांनी जी आर्ग्युमेंट्स तिथे केलेली आहेत सामाजिक न्यायाच्या बाजूने, जी भूमिका तिथे मांडलेली आहे, त्या भूमिकेचं जर आपल्याला अनुकरण करायचं असलं तर त्या संबंधामधल्या काही गोष्टी अगदी धावत्या वेगाने मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. मित्र, मला दिलेल्या वेळाचं पालन मला करायचं आहे म्हणून मी थेटपणाने येतो. 3 जुलै 2015ला परवा केंद्र सरकारने काही आकडेवारी घोषित केली. तुम्हाला माहिती आहे ती आकडेवारी होती. केंद्र सरकारने 2011 साली 2 ऑक्टोबरला जी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पाहणी सुरू केली होती त्याच्याबद्दलची अंशतः आकडेवारी केंद्र सरकारने घोषित केली. जातीचे आकडे मात्र घोषित केले नाहीत. ते बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावर घोषित केले जातील असा अंदाज होता. त्याच्या आधीच नाकापेक्षा मोदी जड होता कामा नये, म्हणून तुम्ही नाकापेक्षा मोती जड म्हणता ना, इथे नाकापेक्षा मोदी जड होऊ नये म्हणून आधीच रिमोट कंट्रोलकडून दावा केला गेलेला आहे की आता फेरआढावा घ्या, फेरआढावा घ्या. आणि फेरआढावा घेऊन कोणाला आरक्षण द्यायचं आणि किती वर्ष ठेवायचं आणि किती नाही ते ठरवा आता. मित्र हो, ओबीसी जनगणना या माझ्या पुस्तकामध्ये मी या विषयाचे सगळे पैलू दिलेले आहेत. वेळेच्या अभावी फक्त एवढंच सांगतो की ओबीसींची जनगणना झाली पाहिजे ही मागणी या देशात पहिल्यांदा कोणी केली होती? भारतरत्न आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 साली हू वेर दी शूद्राज नावाचं जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब काय म्हणतात बघा. इफ पीपल हॅव नो आयडिया ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द प्रॉब्लेम, इट इज बिकॉज दे हॅव नॉट केअर टू नो व्हॉट द पॉप्युलेशन ऑफ शूद्राज इज. शूद्रांची म्हणजे ओबीसींची लोकसंख्या किती आहे ते माहीत नाही आणि त्यामुळे त्यांच्या प्रश्नाचं गांभीर्य लोकांना कळत नाही आहे. 46 साली बाबासाहेब म्हणतात, अनफॉर्च्युनेटली द सेन्सस डज नॉट शो देअर पॉप्युलेशन सेपरेटली. आणि म्हणून जनगणनेमध्ये, सेन्ससमध्ये ओबीसींची स्वतंत्र नोंद झाली पाहिजे, मोजणी झाली पाहिजे. बाबासाहेबांची 46ची मागणी आपण जेव्हा लावून धरली 2010 साली, हिंदूमध्ये मी पहिल्यांदा जेव्हा याच्यावर लिहिलं, पुस्तक प्रकाशित केलं, संसदेमध्ये 10 मे 2011ला संसद जेव्हा बंद पाडली आणि त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे खासदार आहेत एकत्र आले आणि त्यांनी जेव्हा सरकारकडे मागणी केली की ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, कारण देअर मस्ट बी ए ओबीसी प्लॅन. शेड्यूल कास्टचा प्लॅन आहे, ट्रायबलचा प्लॅन आहे, तो आवश्यक आहे, तो हक्क आहे, पण ओबीसी प्लॅन सुद्धा आला पाहिजे. आणि ओबीसींना सुद्धा घटनात्मक पातळीवर घटनात्मक संरक्षण जर दिलंय तर त्यांच्या विकासासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, रोजगारासाठी, घरासाठी आर्थिक नियोजन झालं पाहिजे. आणि म्हणून ओबीसी प्लॅन जर यायचा असेल तर प्लॅनिंग कमिशनमध्ये काम करताना कन्सल्टेटिव्ह ग्रुपमध्ये आम्ही जो ठराव केलेला होता तो ठराव होता ठराव नंबर 6111, 11व्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या खंडाच्या पान नंबर 118 वरून मी आपल्याला वाचून दाखवतोय. द सेकंड बॅकवर्ड क्लासेस कमिशन
headed by Bindeshwari Prasad Mandal, basing its calculation on the census of 1931, estimated that OBCs constituted 52% of the population. मंडलने 1931च्या जनगणनेच्या आधारे ओबीसींची 52% लोकसंख्या ठरवली होती. Recently, the National Sample Survey Organization, in its 61st round, that was July 2004 to June 2005, report on employment and unemployment situation among the social groups in India gave an estimate of OBCs constituting 41% of the population. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनच्या 61व्या अभ्यासामध्ये जो 2004-5 साली झाला 41% संख्या दाखवली आहे. मंडल म्हणतात 52, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन म्हणतो 41. फरक फार मोठा आहे. मग काय करायला पाहिजे? स्टेट वाईज OBC वाईज डाटा ऑन पॉप्युलेशन ॲज वेल ॲज व्हायटल अँड डेमोग्राफिक व्हेरिएबल्स आर नॉट अवेलेबल, which is the main hurdle in the formulation of policies and programs for the development of other backward classes. ओबीसींच्या विकासाची धोरणं आणि योजना ठरवायच्या असतील, आकडे पाहिजेत, संख्या पाहिजे, तरच पॉलिसी ठरवता येते. आणि म्हणून ती संख्या कशी मिळवायची? पान नंबर 120 वर याच अहवालामध्ये आम्ही असा ठराव केलेला आहे. ठराव नंबर 6127. Like scheduled caste, scheduled tribes and minorities and persons with disabilities, there is an imperative need to carry out a census of OBCs now or in the next census, that is 2011. 2008 सालचा हा ठराव असल्यामुळे लगेच जनगणना सरकारने करावी किंवा 2011 साली करावी. या अहवालावर सह्या कोणाकोणाच्या आहेत? मनमोहन सिंग, मॉन्टेक सिंग अहलुवालिया, मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळातले अर्जुन सिंग, प्रणव मुखर्जी, पी चिदंबरम, AK अँटनी, शरद पवार यासारख्या सिनियर मंत्र्यांच्या आणि प्लॅनिंग कमिशनच्या सदस्यांच्या, ज्याच्यामध्ये मला कृतज्ञतापूर्वक निर्देश करायचा आहे आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुनगेकरांचा. आंबेडकरवादी मुनगेकरांनी अतिशय आग्रहाने या संबंधामध्ये भूमिका मांडली. अर्थात खोब्रागडे सर, एका आंबेडकरवाद्याने आग्रह धरून हा ठराव पास करून घ्यायला लावला आणि दुसऱ्या एका आंबेडकरवादी म्हणवणाऱ्याने कशी माती खाल्ली ते मी नंतर तुम्हाला सांगतो. कारण त्यांचा आता मनमोहन ते मोहन असा प्रवास चालू आहे सध्या. सांगतो त्यांच्याबद्दल नंतर. इन द ॲब्सेन्स ऑफ द एक्झॅक्ट असेसमेंट ऑफ देअर पॉप्युलेशन साईज, लिटरसी रेट, एम्प्लॉयमेंट स्टेटस इन गव्हर्नमेंट, private and organized sectors, basic civic amenities, health status, poverty status, and human development and human poverty index. It is very difficult to formulate realistic policies and programs for the development of other backward classes. 35 गोष्टींची योजना आखण्यासाठी, धोरणं ठरवण्यासाठी गरज असते आणि त्या 35 गोष्टींची मोजणी 2 ऑक्टोबर 2011ला भारत सरकारने सुरू केली. 6 महिन्यात जे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं, 4 वर्ष झाली तरी सरकार काम पूर्ण करायचंच नाही या जिद्दीने कामाला लागलं होतं. आता परवा 3 जुलैला त्यातले काही अंशतः आकडे आले. मित्र हो, जाहीरपणानं सांगतो, नरेंद्र जाधव यांनी विरोध केला आणि मंजूर झालेला ठराव सुद्धा अंमलात येऊ नये, केवळ वरिष्ठांचे फुल्या, कारण मी परिषदेत बोलतोय आणि एका अतिशय दर्जेदार परिषदेत बोलतोय, त्यामुळे हा शब्द न वापरता फुल्या करण्यासाठी माती खाल्ली त्यांनी. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, या माणसाने महात्मा फुल्यांचा पुतळा पुणे विद्यापीठात बसवायला सुद्धा विरोध केला होता. या माणसाने सावित्रीबाई फुल्यांचं नाव विद्यापीठाला द्यायला सुद्धा विरोध केला होता, हे कुलगुरू असताना. पण आम्ही जाहीरपणाने एवढ्यासाठी आत्तापर्यंत बोललो नव्हतो की कुठल्याही प्रकारे शेड्यूल कास्ट, OBC अशा प्रकारचं ध्रुवीकरण होता कामा नये, अशा प्रकारचा वाद निर्माण होता कामा नये. हे आपलं आहे, झाकले मूठ झाकली ठेवा. पण जेव्हा पाणी डोक्यावरनं जायला लागतं तेव्हा जाहीरपणे सांगणं भाग पडतं. पण म्हणून मी आपल्याला नम्रपणाने सांगतो की हा ठराव केला होता तो सुद्धा डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांच्या प्रयत्नांमुळे, त्यांच्या पुढाकाराने. त्यामुळे याच्यामध्ये आंबेडकरी चळवळ म्हणून मी नरेंद्र जाधवांचा उल्लेख करत नाहीये. नरेंद्र जाधव स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतात म्हणून मी उल्लेख करतोय. तो त्यांचा दावा किती खरा आहे किती खोटा आहे तो आपण तपासू आणि तुम्ही तपासा आणि योग्य प्रमाणे निर्णय घ्या. मी पुढे जातो. मी सांगतोय ते असं
की 5 मागण्या आहेत खोब्रागडे सर. पहिली मागणी आहे की ओबीसींना मंडल आयोगाने सांगितलं होतं की विधानसभेत आणि लोकसभेमध्ये सुद्धा प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आमदार आणि खासदार सुद्धा ओबीसींचे असले पाहिजेत आणि म्हणून ओबीसी आरक्षणाचं मंडल आयोगाची अंमलबजावणी जर करायची असेल तर आता फक्त 2% झालेली आहे. अजून 98% मंडल बाकी आहे. पिक्चर अभी बाकी है भाई, मंडल अभी बाकी है, 98% बाकी आहे. तेव्हा आमची मागणी ही आहे खोब्रागडे सर की सगळा मंडल लागू करा, सगळा मंडल अंमलात आणा, सगळा मंडल लागू झाला पाहिजे. आणि त्याची पहिली तरतूद म्हणजे ओबीसींसाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन झाली पाहिजे, जे आता 15 रुपये वर्षाला आहे त्याच्या ऐवजी ती भरीव स्वरूपामध्ये झाली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, लोकसभा आणि विधानसभांमध्ये ओबीसी आरक्षण आलं पाहिजे. नंबर 3, 27% आरक्षण सरकारने ओबीसींना दिलं. मी प्लॅनिंग कमिशननी अहवालामध्ये पान नंबर 120 वर DOPTच्या अहवालाच्या आधारे दिलेली जी आकडेवारी आहे 2006-07 सालापर्यंत किती ओबीसी आरक्षण भरलं, नेमकी आकडेवारी वाचून दाखवतो. केंद्र सरकारच्या संपूर्ण देशातल्या सुपर क्लास 1च्या जागा आहेत 80,011. ओबीसी पाहिजे होते 21,603, भरलेत ओबीसी 3,090. मी वर्तमानपत्रातलं वाचून किंवा TV वरचं बघून किंवा IQ माहितीच्या आधारे बोलत नाही आहे. ज्या अहवालावर माननीय पंतप्रधानांपासून राज्याच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सह्या आहेत त्या प्लॅनिंग कमिशनच्या 11व्या पंचवार्षिक योजनेच्या व्हॉल्यूम क्रमांक 1 पान नंबर 120 वरून मी वाचून दाखवतो. DOPTच्या रिपोर्टच्या आधारे 2006-07च्या 80,000 क्लास 1 सुपर क्लास 1मध्ये 21,000 पाहिजे होते, आहेत फक्त 3,090, म्हणजे 3.9%. क्लास 2 गॅझेटेड पोस्ट भारत सरकारच्या आहेत 1,35,409. ओबीसी पाहिजे होते 36,560, भरल्यात फक्त 3,123, म्हणजे 2.3%. क्लास 3 20,40,970 एकूण जागा. ओबीसीच्या पाहिजे होत्या 5,51,062, भरल्यात फक्त 1,06,309, म्हणजे 5.2%. आणि क्लास 4 एकूण जागा 8,02,116. ओबीसी पाहिजे होते 2,16,571, आहेत फक्त 26,158, 3.3%. ग्रँड टोटल सगळी सुपर क्लास 1 टू क्लास 4 30,58,506. ओबीसी पाहिजे होते 8,25,796, आहेत फक्त 1,38,680, 4.5%. मागणी आहे ओबीसींचा बॅकलॉग भरून काढा. या 6,87,116 जागा ज्या भरलेल्या नाहीत आतापर्यंत त्या भरल्या गेल्या पाहिजेत आणि ओबीसींचं 27% आरक्षण जे देण्याची घोषणा केलेली आहे, जो शब्द दिलेला आहे तो पाळला गेला पाहिजे. मी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारामध्ये अगदी अलीकडे आम्ही जी खोब्रागडे सर माहिती मागवली त्याच्यामधली काही आकडेवारी तुमच्यासमोर वाचून दाखवतो. भारत सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये आणि केंद्र सरकारच्या विविध अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारच्या कार्यालयांमध्ये किती ओबीसी आहेत मित्र हो? राष्ट्रपतींचं कार्यालय सुपर क्लास 1 क्लास 1चे 22 लोक आहेत, त्यात ओबीसी 0 आहेत. पंतप्रधान कार्यालय 24 लोक आहेत एकूण, ओबीसी 0 आहेत. इलेक्शन कमिशनचं कार्यालय 38, ओबीसी 0. मध्यंतरी एक मुस्लिम ओबीसी कुरेशी नावाचे आयुक्त होऊन गेले, पण ही आकडेवारी त्याच्या आधीची आहे त्यामुळे त्यांचं नाव याच्यात आलं नाही. कोळसा मंत्रालय 30 क्लास 1 सुपर क्लास 1, ओबीसी 0. अर्थ सायन्स 36 टोटल, ओबीसी 0. पार्लमेंटरी अफेअर्स 12 एकूण, ओबीसी 0. रेल्वेज 7,346 एकूण, ओबीसी 0. मला खात्री आहे की तुम्हाला ही आकडेवारी विश्वासार्ह वाटणार नाही. तुम्हाला वाटेल हरिनारके खोटं बोलतायत. ही 1/1/2006 पर्यंतची DOPTने पंतप्रधान कार्यालयाला दिलेली आणि पंतप्रधान कार्यालयाने आम्हाला दिलेली आकडेवारी आहे. त्यामुळे आपण 1/1/2006च्या आधीची ही स्थिती मी तुमच्यासमोर सांगतोय, तपासून पहा मित्र हो. सिपिंग 52, ओबीसी 0. खोब्रागडे सर समाज कल्याण, सामाजिक न्याय विभाग, सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट 62 एकूण क्लास 1 सुपर क्लास 1, ओबीसी 0. क्या बात आहे, काय सामाजिक न्याय आहे मित्र हो. बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. 1928 साली बाबासाहेब आमदार होते
OHB स्टार्ट नावाच्या कमिशनरच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने समिती नेमली. बाबासाहेबांनी त्या समितीच्या 5 मार्च 1930च्या अहवालामध्ये लिहिलं की 3 घटकांना आरक्षण, 3 घटकांना संरक्षण, 3 घटकांना शासनाने मदत करण्याची गरज आहे. त्यातला पहिला शेड्यूल कास्ट, दुसरा शेड्यूल ट्राईब आणि तिसरा अदर बॅकवर्ड क्लासेस. अदर बॅकवर्ड क्लासेस नावाचा प्रवर्ग जन्माला घालणाऱ्या बापाचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर आणि जन्माची तारीख आहे 5 मार्च 1930. तुमचं समाज कल्याण खातं त्यातनं 1932 साली स्टार्ट कमिटीच्या रिपोर्टमधनं निर्माण झालं. मी आता पुढची आकडेवारी वाचत नाही कारण वेळ माझ्याकडे कमी आहे. टोटल सांगतो तुम्हाला. भारत सरकारच्या 20 मंत्रालय, विभाग आणि 3 प्रमुख कार्यालयांची क्लास 1 सुपर क्लास 1ची संख्या 8274 आणि ओबीसी 2. फटाके वाजवले पाहिजेत नागपूरच्या ओबीसींनी. 2. मित्र हो, अर्थात भारत सरकारचे 78 डिपार्टमेंट्स आहेत. सगळी माहिती इथे नाही आहे कारण उद्या असा आरोप केला जाईल की हरी नरकेंनी मुद्दामच अशी माहिती सांगितली. तर जिथे नाही आहे त्याच्याबद्दलची ही आकडेवारी आम्ही मागितली होती, ती सरकारने दिलेली आहे. मी उडी मारून पुढे जातो आणि आता मला आपल्याला घेऊन जायचं आहे या प्रश्नाच्या एका वेगळ्या मुद्द्याकडे. मित्र हो, तो मुद्दा जो आहे तो महाराष्ट्रातल्या या ओबीसींच्या आरक्षणाच्या संबंधातला जर प्रवास आपण पाहिला तर 1964 साली देशमुख कमिटी नेमली गेली. 67च्या ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा ओबीसींना 10% आरक्षण दिलं गेलं. भटक्या विमुक्तांना 4% त्याच्या आधी दिलं गेलेलं होतं. या अर्थाने 14% आरक्षणाची अंमलबजावणी मंडलची घोषणा होईपर्यंत म्हणजे 90पर्यंत होती. 16 नोव्हेंबर 92ला सुप्रीम कोर्टाने मंडल मान्य केला. 93ला क्रिमी लेअर लागलं आणि 94ला महाराष्ट्र सरकारने मंडल स्वीकारला आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण 19%, भटक्या विमुक्तांचं 11%, अशा प्रकारची व्यवस्था सुरू झाली. खोब्रागडे सर, हे क्रिमी लेअर प्रकरण जे आहे त्याच्याबद्दलचा एक अनुभव सांगतो. माझ्या पुणे विद्यापीठातर्फे किती ओबीसींना क्रिमी लेअर म्हणजे काय हे माहीत आहे याचा आम्ही एक सर्व्हे केला. ऑफिसर्स निवडले, प्राध्यापक निवडले, संपादक निवडले, पत्रकार निवडले, लेखक निवडले, म्हणजे ज्यांना आपण ओपिनियन मेकर्स म्हणतो तेवढेच निवडले फक्त सर्व्हेसाठी. आणि आम्ही विचारलं की क्रिमी लेअरचे निकष काय काय असतात, कोणती कागदपत्र सादर करायला लागतात, कोणत्या ऑफिसमध्ये सादर करायला लागतात म्हणजे प्रमाणपत्र मिळतं. आम्हाला पोलीस खात्याने सर असं लिहून दिलं की ही भानगड बंद करा, आम्हाला फार ताप होतो. आम्ही म्हणलं तुमचा काय संबंध आहे, हा रेव्हेन्यूशी संबंधित मुद्दा आहे. ते म्हणले क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट मागितलं की विद्यार्थी थेट पोलीस चौकीच्या बाहेर रांग लावतात. नॉन क्रिमिनल जे पासपोर्टला लागतं ते मागायला लोक रांग लावतात. मी खरंच तुम्हाला सांगतो, ओबीसींच्या बौद्धिक उंचीबद्दल सलाम, खरंच सलाम. आंबेडकरी चळवळीमुळे निदान थोडेफार बरे दिवस दिसत आहेत, थोडेफार बरे दिवस दिसत आहेत. माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीमध्ये लहानाचा मोठा झाला म्हणून ह्या 4 गोष्टी वाचणं, समजून घेणं, बोलणं, मांडणं हे करतोय. पण तुम्हाला गंमत सांगतो, बाबासाहेबांनी ओबीसींसाठी राजीनामा दिला होता असं जेव्हा मी 15 वर्षापूर्वी पहिल्यांदा लिहिलं ना खोब्रागडे सर, तेव्हा आपलाच एक प्राध्यापक मला म्हणला, नरके सर असंच फेकलं ना तुम्ही. दिला होता आपल्या बाबासाहेबांनी. मी म्हणलं नाही राव, राजीनाम्यात लिहिलंय बाबासाहेबांनी. आता त्यांनी खरं मला काय विचारायला पाहिजे होतं की तुम्ही कशाच्या आधारे बोलताय, म्हणजे पुरावा काय, संदर्भ काय. तो काय म्हणला माहिती का, असं कसं शक्य आहे, तुम्ही एकटेच सांगताय, म्हणजे तुम्ही एकटेच शाणे लागून गेले काय, आतापर्यंत कोणीच कसं सांगितलं नाही, म्हणजे नाही दिलेला. संदर्भ असा आहे की मूळ सोर्स काय आहे याच्याऐवजी किती जण सांगतायत, किती जण बोलतायत. अशा प्रकारची जेव्हा आम्ही निकष लावतो ना, तेव्हा मला आपल्याला सांगायचं आहे की ओबीसींच्या संबंधामध्ये कार्यक्रम पत्रिकेच्या पातळीवर सर एका बाजूला जागांचा बॅकलॉग भरणं, दुसऱ्या बाजूला ओबीसी बजेट, ओबीसी प्लॅन, आकडेवारी घोषित करणं. क्रिमी लेअरच्या संबंधामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने क्रिमी लेअर का लावलं, कारण बाबासाहेबांनी 340व्या कलमामध्ये मूळ शब्दरचना अशी केली होती की सरकारने आयोग नेमलाच पाहिजे, शाल, आणि सरकारने रिपोर्ट स्वीकारलाच पाहिजे, शाल. काँग्रेसने ज्यांचं 90% बहुमत होतं, शाल शब्द काढून टाकावा आणि मे घालावा याच्यासाठी मतदान केलं. आणि तिथे मे शब्द बाबासाहेबांच्या इच्छेविरुद्ध बाबासाहेबांना घालायला भाग पाडण्यात आलं. त्यामुळे सरकारला आयोग नेमायचा असला तर नेमा, स्वीकारायचा असला तर स्वीकारा. हे घटनेत आलं
आणि घटनेत शेड्यूल्ड कास्ट डेफिनेशन दिली गेली, शेड्यूल्ड ट्राईब डेफिनेशन दिली गेली, ओबीसीची डेफिनेशन द्या असं गुप्तनाथ सिंग यांनी बाबासाहेबांना विनंती केली. बाबासाहेब तयार होते, पण बाबासाहेबांना त्या सभागृहातल्या हायकमांडने तसं करू दिलं नसावं असं मानायला जागा आहे. कारण बाबासाहेबांनी 6 मे 1951ला पहिल्या घटनादुरुस्तीच्या वेळी चंपाकम दोरायराजन केसच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या विरोधामध्ये 15/4 जे घटनेत आलं, 16/4 आधीच होतं, 15/4 नवीन आणलं, तर ते जे आलं त्यावेळेला बाबासाहेबांनी ही व्याख्या केलेली आहे. बाबासाहेबांच्या शब्दामध्ये ती इतकी स्पष्ट आहे, ती इतकी स्वच्छ आहे. बाबासाहेब असं म्हणतात, मागासलेल्या जातींचा समूह म्हणजे बॅकवर्ड क्लास, पण ही व्याख्या घटनेत आलेली नाही. त्यामुळे ती कुणी करायची अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा टी कृष्णमाचारी म्हणाले, परहॅप्स सुप्रीम कोर्ट विल डिसाईड. आणि मग 16 नोव्हेंबर 92ला सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना क्लास म्हणजे वर्ग म्हणून गरीब श्रीमंत म्हणून ओबीसीमधले जे क्रिमी लेअर आहेत त्यांना आरक्षण मिळता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेतली. आता ती 6 लाख आहे. वस्तुस्थिती अशी आहे की IIM आणि IIT सारख्या शिक्षणासाठी जिथे वर्षाला 10 आणि 15 लाख रुपये खर्च येतो, तिथे 6 लाख कुटुंबाचं उत्पन्न असलेल्यांची मुली कशा जाणार? 7 लाख 8 लाखवाले कसे जाणार? आणि म्हणून मागण्या 3 आहेत. एक तर क्रिमी लेअरची कन्सेप्ट जर तुम्हाला हवीच असेल तर मग ओबीसीच्या गरिबांची ज्यांना काळजी आहे त्यांना मला विनंती करायची की ओपनच्या गरिबांची पण आपण काळजी करूया की, ओपनच्या गरिबांचा पण विचार करूया की. मग ओपनला का नाही क्रिमी लेअर लावायचं? लावून टाका ना ओपनला सुद्धा क्रिमी लेअर. सरकारी नोकऱ्या, सरकारी ॲडमिशन, सरकारी फायदे ओपनमधल्या सुद्धा फक्त गरिबांना मिळतील. लावून टाका. आहे का तयारी? ओपनच्या गरिबांची काळजी नाही आहे, काळजी ओबीसीच्या गरिबांची. त्याचं कारण आहे की ओबीसीमधला जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे त्याला ओबीसीच्या या घटकापासून तोडायचं आहे, डिव्हाइड करायचं आहे. कारण जर का 6 लाख 7 लाख वरचा प्राध्यापक, पत्रकार, संपादक, लेखक, राजकारणी म्हणतो की मला फायदा मिळणारच नाही तर मी कशाला ओबीसीसाठी लढू, त्यातली लबाडी बघा. राजकारणातल्या निवडणुकांना मात्र नाही बरं का क्रिमी लेअर. तो काढून घेतला या लोकांनी. सुप्रीम कोर्टाने तिथे पण लावला होता, तो काढून घेतला राजकारण्यांनी. शिक्षण आणि नोकरीतला मात्र नाही काढला. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की मागण्या क्रिमी लेअरच्या संबंधामध्ये एक पहिली खरं म्हणजे क्रिमी लेअरची अटच काढून टाकावी. दुसरी ठेवायचीच असली तर जागा जर का 27 असतील आणि मागणारे 26च असतील तर सगळ्यांना त्या मिळाव्यात. मागणारे 27 असतील तर सगळ्यांना मिळाव्यात. 27च्या वर जर मागणारे असतील तर मग तिथं तुम्ही क्रिमी लेअर लावा आणि त्याही केसमध्ये ते 15 लाखाच्या पेक्षा वर ठेवा. कारण खर्चच जर 8 लाख आणि 10 लाख येतोय शिक्षणाला तर तुम्ही 15 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना क्रिमी लेअर लावा. अशा काही मागण्या आहेत क्रिमी लेअरच्या संबंधामध्ये. पण त्याच्या संबंधामध्ये मला असं वाटतं की ओबीसींनी पुढच्या काळामध्ये जर का एकत्रित येऊन काही आंदोलनात्मक भूमिका घेतली, संघटित रूपानं लढायचं ठरवलं तर मग जी सरकारकडनं ही ओबीसींची नेमकी संख्या किती ही आकडेवारी जी 3 जुलैला त्याने अर्धी घोषित केली आहे, उरलेली अजून ठेवलेली आहे, ती त्यांनी तातडीने घोषित केली पाहिजे. याच्या संबंधामध्ये पुढच्या काळामध्ये आंदोलन उभी करण्याची गरज आहे, त्याच्या संबंधामध्ये बोलण्याची गरज आहे. मित्र हो, इन शॉर्ट ओबीसींच्या आरक्षणाच्या संबंधामध्ये बाबासाहेबांच्यामुळे काही गोष्टी, आंबेडकरी चळवळीच्या प्रयत्नामुळे काही गोष्टी ओबीसींना मिळाल्या, पण अजून अनेक गोष्टी मिळालेल्याच नाही आहेत. आणि इथं एक गोष्ट अतिशय प्रांजळपणाने खोबऱ्याकडे असं सांगतो, मंडल आयोगाच्या बाजूने आम्ही जेव्हा लढत होतो तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की ओबीसींना आरक्षण मिळालं की त्यांचा SC STकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि SC STच्या बद्दलचा दृष्टिकोन बदलला की आपण सगळे एकत्र येऊन लढू म्हणजे मग आपली मेजॉरिटी होईल. पण आरक्षणाचा फायदा मिळाला रे मिळाला म्हणजे लोकांचा दृष्टिकोन आपोआप बदलतो असं काही समजायचं कारण नाही आहे, असा अनुभव पण नाही आहे. त्यामुळे नवे सवंगडी ज्यांना बरोबर घ्यायची घाई झाली आहे त्यांच्या माहितीसाठी सांगतो, ते तर सत्ताधीश आहेत आणि त्यांनाही तुम्हाला बरोबर घ्यायचं असलं तर मग तुम्हाला अवदसा सुचली असाच त्याचा अर्थ आहे. स्वतःला घालवून घेण्याची फार घाई झाली असा त्याचा अर्थ आहे. म्हणून अमक्याला द्या, तमक्याला द्या, तमक्याला द्या असं म्हणणाऱ्यांसाठी मला सांगायचं आहे की आरक्षण बाबासाहेबांनी दिलं होतं तेव्हा अत्यंत विचारपूर्वक दिलं होतं. आणि भाषणाचा शेवट करताना 2 गोष्टी सांगायच्या. त्यातली एक गोष्ट, बाबासाहेबांनी 10 वर्षाच्या संबंधामध्ये जे म्हटलं त्याच्याबद्दल काही खुलासा इथे घोडेस्वार सरांनी केला. खरी गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांचे शब्द आहेत घटना परिषदेमध्ये, आय वॉन्ट टू गिव्ह लॉंगर टर्म, जास्त कालावधी मला द्यायची इच्छा आहे. पण काँग्रेस पक्षाने हा विषय मतदानाला टाकला आणि 10 वर्षाच्या मुद्द्यावर नेहरू, पटेल आणि व्हीप काढला काँग्रेस पक्षाने.
त्यामुळे बहुमताने तो ठराव पास झाला 10 वर्षाचा. पण लबाडी कशी आहे खोबऱ्याकडे सर, लोक अतिशय कळकळीने बोलल्यासारखं दाखवतात, मस्त नाटक करतात. तुमचे बाबासाहेबच म्हणले होते 10 वर्ष ठेवा, आता तरी ऐका की, त्यांचं तरी ऐका की, बाबासाहेबच म्हणले होते. तेव्हा बाबासाहेब काय म्हणले होते? नागप्पांनी प्रश्न विचारला, ते म्हणले डॉक्टर आंबेडकर तुम्ही निदान SC ST प्रगत जाती जमातींच्या बरोबरीला येईपर्यंत आरक्षण ठेवायला पाहिजे होतं, शब्दरचना अशी करायला पाहिजे होती, इतरांच्या बरोबरीला येईपर्यंत. पण तुम्ही 10 वर्षाची राजकीय आरक्षणाला मुदत ठेवली, हे चुकलं. तर बाबासाहेब म्हटले, मिस्टर नागप्पा प्लीज डोंट ब्लेम मी, माझ्या नावाने पावती फाडू नका. तुम्ही काँग्रेसवाल्यांनी हे ठरवलंय, तुम्ही बहुमताने हे ठरवलंय, तेव्हा माझ्या नावाने नका पावती फाडू. या परिषदेची गरज याच्यासाठी आहे सर, की हे पुन्हा पुन्हा जर नाही बोललं गेलं तर कॉन्स्पिरसी ऑफ सायलेन्स आणि कॉन्स्पिरसी ऑफ ग्लोरिफिकेशनमुळे होतं असं, की लोक म्हणतात बोलता बोलता स्टाफ रूममध्ये विद्यापीठात आमच्या, की तुमचे बाबासाहेबच म्हणले होते 10 वर्ष ठेवा, त्यामुळे त्यांचं ऐका तुम्ही, आणि आता बस करा, किती दिवस ठेवायचं. मग आमचा अगदी फुले आंबेडकरवादी सुद्धा प्राध्यापक डिफेन्समध्ये जातो आणि बचावात्मक जाऊन तो काय म्हणतो माहिती आहे, नाही बाबासाहेब म्हणले होते 10 वर्ष, पण ते वेगळ्या संदर्भात म्हणले होते, म्हणजे नव्हते म्हणले ते म्हणले होते. इथपर्यंतचा प्रवास कसा होतो. आणि या पार्श्वभूमीवर अगदी थोडक्यात 3 प्रकारच्या राखीव जागा. फक्त राजकीय आरक्षणाला 10 वर्षाची मुदत, ज्याला लॉंगर टर्म बाबासाहेबांना द्यायची होती. आता आपण 70 वर्षापर्यंत घटनादुरुस्ती करत 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 इथपर्यंत आलो. 2020 पर्यंत त्या आहेत. जर घटनादुरुस्ती झाली नाही तर राजकीय आरक्षण 2020ला संपेल. पण शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाला मात्र ही 10 वर्षाची मुदत लागू नाही. नंबर 1. पण या राखीव जागा परमनंट आहेत असं सुद्धा बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं, घटना परिषदेत ते जे काही बोललेत त्याच्यामध्ये दिसत नाही. तर बाबासाहेबांना असं वाटतंय की माझ्या लोकांनी सुद्धा खुली स्पर्धाच केली पाहिजे, फक्त त्यांना खुल्या स्पर्धेच्या मैदानातच येऊ दिलेलं नाही. आणि ते मैदानात येण्यासाठी बाबासाहेबांनी वापरलेले शब्द आहेत इक्वल अपॉर्च्युनिटी. पण इक्वल अपॉर्च्युनिटी डिनाय केली जाते, त्यांना वगळलं जातं, त्यांना नाकारलं जातं, म्हणून स्पेशल अपॉर्च्युनिटी. इक्वल अपॉर्च्युनिटीसाठी स्पेशल अपॉर्च्युनिटी हे बाबासाहेबांनी मांडलेलं तत्त्वज्ञान आहे. पण ते परमनंट नाही, तर पर्याप्त प्रतिनिधित्व मिळेपर्यंत. आणि ज्या दिवशी पर्याप्त प्रतिनिधित्व मिळेल त्या दिवसापासून खुली स्पर्धा. मित्र हो, शेवटची गोष्ट एवढीच सांगायची आहे की जागतिकीकरणाचं 91 साली सरकारने जे पाऊल उचललं त्यातून नाहीतरी आरक्षण संपवण्याच्या दिशेनेच काम चालू आहे. जेवढ्या सरकारी क्षेत्रात आरक्षण होतं त्यातलं खाजगी झालं की तिथं आरक्षण राहत नाही. मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा खोबरागडे सर, पण माझा असा अंदाज आहे की येणाऱ्या 15 वर्षामध्ये राज्य सरकारमध्ये पोलीस खातं आणि केंद्रामध्ये मिलिटरी सोडलं तर बाकी काही राहील सरकारकडे असं मला वाटत नाही. सगळं खाजगी करायचं, सगळं खाजगी करायचं. आता तर जंगलं सुद्धा खाजगी करायची आहेत म्हणे. कशा कशाचं खाजगी करतील मी तुम्हाला सांगतो, काही सांगता येत नाही. या पार्श्वभूमीवर खाजगी क्षेत्राने आरक्षण द्यावं अशी भूमिका आपण घेतली आहे, कायद्यात पण आणली आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही आहे. या पार्श्वभूमीवर संसाधनांच्या फेरवाटपाचं स्वप्न फार दूर राहिलं आहे. मिळालंय ते तरी कसं वाचवायचं अशी आपल्या सगळ्यांच्या समोर आव्हानात्मक परिस्थिती आहे. अशा वेळेला त्याचं अपहरण करणाऱ्यांना सामील होऊ नका. ते शून्यवत करायला निघालेल्यांना मदत करायला जाऊ नका. आईजीच्या जीवावर बाईजी उदार होऊन आपल्याच पायावर दगड पाडून घेऊ नका. आपण शांतपणाने आरक्षण, ध्येयवाद, वाटचाल, भवितव्य